मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये नवनवीन उड्डाणपूल असतील किंवा मेट्रो आणि लोकलच्या संख्येत वाढ केली जात असली तरी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून काही सुटका झालेली नाहीये। या पार्श्वभूमीवरती मुंबईत पुढील 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। पुढील 3 महिन्यात वॉटर ट्रान्सपोर्ट आराखडा तयार करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत। वॉटर मेट्रो असेल किंवा वॉटर टॅक्सीसाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केली जाणार आहे। वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सी हे प्रकल्प पीपीपी तत्वावरती चालवण्यात येणार अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली। एका बाजूला रोपवेचा मार्ग तर दुसऱ्या बाजूला सागरी किनाऱ्याचा वॉटर टॅक्सीचा पर्याय हा स्वीकारायला हवा। आणि ॲज अ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी आज एक बैठक लावलेली। त्या ठिकाणी नगरविकासचे प्रधान सचिव, मेरिटाईम बोर्डाचे मुख्याधिकारी आणि त्याचबरोबर MMRDचे सर्व प्रमुख अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित होते। आज असा निर्णय झाला की खाडी किनारा आणि समुद्र किनाऱ्याला आपल्याला हे एवढं नैसर्गिक संपत्ती असल्याकारणानं वॉटर ट्रान्सपोर्ट फार मोठ्या प्रमाणात चालायला हवी, त्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश मेरिटाईम बोर्डाला आज ट्रान्सपोर्ट मिनिस्टर या नात्याने मी दिले। मुंबईतली वाहतूक कोंडी हा काय खरं तर नवीन विषय नाहीये। त्यामुळे टॅक्सी असो किंवा रिक्षा यातून प्रवास करत असताना तासनतास वाहतुकीत अडकून राहावं लागतं। पण आता दिल्लीच्या धर्तीवरती महायुती सरकारने रॅपिडो सारखी बाईक टॅक्सी सेवा मुंबईत सुरू करणार आहे। पुढील 2 महिन्यात बाईक टॅक्सी रस्त्यावरती दिसायला लागतील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। बाईक टॅक्सी सुरू करताना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे। बाईक चालकाला मागे बसलेल्या महिला प्रवाशासाठी बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणं हे बंधनकारक असणार आहे। ओला उबेर या खाजगी कार सेवेप्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। याशिवाय मुंबईत 2028 पर्यंत पॉड टॅक्सी सुद्धा धावताना दिसणार आहे। लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टच्या धर्तीवरती मुंबईच्या BKC मध्ये पॉड टॅक्सी चालवली जाणार आहे। खाजगी कंपन्यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे। त्यासाठी वांद्रे ते कुर्ला दरम्यानच्या मार्गिका निश्चित करण्यात आलेल्या आहेत। येत्या ऑक्टोबरमध्ये पॉड टॅक्सी सर्वेक्षणाचा अहवाल सादर होणार आहे आणि त्यानंतर निर्मितीसाठी 2 वर्ष आणि त्यानंतर पॉड टॅक्सी सेवा कार्यान्वित होणार आहे। 2 महिन्यामध्ये सांगतोय। आता तो प्रस्ताव माझ्याकडे ऑलरेडी डिपार्टमेंटनी पाठवलेला आहे, त्यावर विचारविनिमय करून आज उद्यालाच मी ती फाईल पुढे पाठवेल आणि साधारणतः 2 महिन्यात तो अंमलात आणण्याचा आमचा विचार आहे। महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये अंतर असावं यासाठी मध्ये डिवाईड करण्यासाठी ती सुविधा ज्या 2 व्हीलरकडे असेल त्यांनाच ती परवानगी देण्याचं मी निश्चित धोरण त्यांना सांगितलं आहे स्पष्टपणे। पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं ते स्विगीवाले किंवा फूड सप्लाय करणाऱ्या एजन्सीज असतात त्यांच्याकडे पावसाळ्यामध्ये बसण्यासाठी ॲटोमॅटिक एक फोल्डिंग असतं, असं की जेणेकरून तो पाऊस त्या प्रवाशाला किंवा चालकाला त्याचा नुकसान त्याच्या माध्यमातून होऊ शकत नाही। त्यामुळे ती सुद्धा प्रोव्हिजन त्या ठिकाणी असली पाहिजे, अशा काही मी सूचना केलेल्या आहेत। तर त्या सूचनांसह तो प्रस्ताव मला सादर करायला मी सांगितलेलं। त्या सूचना आल्या तसा पद्धतीनं प्रस्ताव आला की मग मी त्याला मंजुरी देईल।